आळूवडी बनवते. तर इथं मी आळूचे पाने घेतलेत. हे पान आमच्या शेतातले इथं. तर बघा इथं मी काय काय साहित्य घेतले. बेसन पीठ घेतलंय, तांदळाचं पीठ घेतलंय, मीठ घेतलंय, मिरची पावडर, हळद, चिंचाचे 2-4 बुटकं घेतले तर भिजत घातलेत, तीळ घेतलेत, इथं 2-4 हिरव्या मिरच्या आणि लसूण मी एकत्र कुटून घेतलाय थोडंसं मीठ घालून. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर आता बेसन पिठामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया. तांदळाच्या पिठाने वडी खुसखुशीत होते. तीळ घालूया थोडेसे, थोडीशी हळद घालूया, मिरची पावडर घालूया, हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला होता तो पण घालूया, मीठ घालूया. आपण आता चिंचेचं पाणी घालूया. आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया. पीठ मळून झाले. हे पानं आपण आधी पानांच्या शिरा आपण लाटण्यानं लाटून घेऊया. आता पानांना पीठ लावून घेऊया आपण. आता दुसऱ्या पानाला पण पीठ लावून घेऊया. हे पान सुलट ठेवूया आपण. आता हे तिसरं पान आपण लावून घेऊया. आणि आता आपण ह्याचा रोल बनवून घेऊया. बघा आळूवडी आता आपण उकडून घेऊया. एका कढईमध्ये पाणी घेतलंय. तर आता आपण आळूवडी उकडून घेऊया. त्याच्यावरती एक ताट झाकूया आणि हे वाफवून घेऊया. बघूया वडे आपले वाफवून झाले का. तर बघा वडी आपली शिजले, वाफवून झाली. तर आता थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घेऊया. वडी आपली कट करून झाली. इकडं तेल पण गरम होत आहे तळण्यासाठी. तेल गरम झाले तर आळूवडी आता आपण तळून घेऊया.
आळू वडी आता आपण दुसऱ्या साईडनं तळून घेऊया. आळू वड्या दोन्ही साईडने आपल्या तळून झाल्या. तर आता आपण काढून घेऊया आणि राहिलेल्या पण वड्या तळून घेऊया. तर बघा इथं अशा प्रकारे आपल्या सगळ्या आळू वड्या बनवून तयार झाल्या.